बाजारातल्या कुठल्याही महागड्या डाय, मेहंदी किंवा केमिकलचा वापर न करता पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी एकदा हा उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. पुन्हा तुमचे केस पांढरे येणारच नाहीत आणि त्यासोबत तुमचे केस लांबसडक, घनदाट, स्मूथ आणि सिल्की दिसायला लागतील. भरपूर असे फायदे या उपायाचे आहेत. 100% नैसर्गिक उपाय आहे. आपल्या घरातल्याच 2 ते 3 वस्तू आपल्याला लागणार आहेत आणि स्पेशली आपल्या किचनमधली गोष्ट आज आपण इथं वापरणार आहोत ती म्हणजे चहा पावडर. आता चहा पावडरमध्येच आपल्याला 2 ते 3 वस्तू टाकून आपल्याला हा उपाय करायचा आहे. खूपच चांगले रिझल्ट तुम्हाला या उपायाचे बघायला मिळतील. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आता यानंतर तुम्हाला कधीही केसांमध्ये डाय करण्याची अजिबात गरज लागणार नाही. तर चला पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. किचनमधली आपल्याला इथं लागणार आहे ती म्हणजे चहा पावडर. पण चहा पावडरच्या अगोदर इथं मी वापरणार आहे ती म्हणजे कलोंजी. आता कलोंजी म्हणजे काय तर हे आहे कांद्याचं बी, जे कुठल्याही किराणा मालाच्या किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये अगदी सहज तुम्हाला मिळतं. स्वस्त असतं, भरपूर जास्त महागसुद्धा नसतं. आता कलोंजी आणि काळे तीळ हे पूर्णपणे वेगळे आहेत. हे कलोंजी म्हणजे आहे कांद्याचं बी. आता कांद्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात सल्फर असतं, जे आपल्या केसांच्या मुळांना मजबूत बनवतं, केस गळती कमी होते आणि केसांची वाढ दुपटीने होण्यासाठी याचा वापर होतो. तर इथे मी घेतलेली आहे कलोंजी. आता इथं कलोंजीच्या ऐवजी तुम्ही कांदासुद्धा वापरू शकता, पण शक्यतो या उपायासाठी तुम्ही याला कलोंजीच बेस्ट राहील, कारण आपल्याला केस गळतीबरोबर केसांची वाढ होऊन पांढऱ्या केसांची समस्यासुद्धा संपूर्णपणे बंद करायची आहे. तर त्यासाठी इथे लागणार आहे ती म्हणजे कलोंजी. आता त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक स्टीलचं भांडं. आता इथं तुम्ही लोखंडाचं भांडं किंवा स्टीलचं भांडं घेऊ शकता. शक्यतो ॲल्युमिनियमचं भांडं इथे वापरू नका. आता इथं मी स्टीलचं एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 चमचा इतकी कलोंजी या उपायासाठी लागणार आहे, ज्याच्यामुळे आपल्या स्काल्पमध्ये जर काही इचिंग असेल, खाज असेल, इन्फेक्शन झालं असेल, त्याच्यामुळे सुद्धा केसांमध्ये भरपूर कोंडा होतो आणि त्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात आणि केस गळतीला सुरुवात होते. जर आपलं स्काल्प क्लीन, नीट आणि स्वच्छ असेल ना तर अजिबात आपल्याला केस गळती होत नाही. तर चला 1 चमचा इतकी कलोंजी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत केसांसाठी अतिशय फायदेशीर, अगदी भरपूर उपयुक्त अशी गोष्ट ती म्हणजे मेथीदाणे. मेथीदाणेसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी सहज अवेलेबल असतात आणि केसांसाठी ते अतिशय रामबाण आहेत. कुठलीही तुमची केसांची समस्या असेल, केस अगदी ड्राय झालेत, निस्तेज, अगदी कडकडीत दिसायला लागलेले आहेत, अशा वेळीसुद्धा तुम्ही मेथीदाणे वापरू शकता. सोबतच तुमची केसांची वाढ अजिबात होत नसेल तरीसुद्धा तुम्ही मेथीदाणे वापरू शकता. आता इथे ना मेथीदाणे आणि कलोंजी आपल्याला 1-1 चमचा घेतलेले आहेत. दोन्ही वस्तू आपल्याला मिक्स करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर इथं आपण वापरणार आहोत ती म्हणजे चहा पावडर. कारण केस गळती कमी करून केसांची वाढ तर दुपटीने व्हावी असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं, पण सोबतच आजकाल पांढऱ्या केसांची समस्या अगदी मोठ्या माणसांपासून लहान मुलामुलींपर्यंत आहे आणि हीच कमी करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे साधे सोपे घरगुती उपाय करायचे आहेत. आता कुठल्याही ब्रँडची तुम्हाला इथं प्लेन चहा पावडर वापरायची आहे, जे आपण दररोज चहा पिण्यासाठी वापर करतो. पण या चहा पावडरचा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा किंवा केसांमध्ये स्मूथ आणि सिल्की इफेक्ट येऊन केस आपले नैसर्गिकपणे काळेभोर दिसण्यासाठी याचा वापर होतो. तर इथे 1 चमचा इतकी चहा पावडर सुद्धा आपल्याला लागणार आहे. बघा, 1 चमचा चहा पावडर तुम्ही या पद्धतीने नक्की वापरून बघा. तुमच्या केसांमध्ये भरपूर चांगले बदल तुम्हाला बघायला मिळतील. वर्षानुवर्ष तुमच्या केसांची अजिबातच वाढ होत नाही, एकाच लांबीवर केस अडकले असतील, त्यावेळी हा साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून बघू शकता. आता साधारणतः 1 ग्लास इतकं पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे थोडा वेळ आपल्याला ना झाकून ठेवायचं आहे. आता त्यानंतर इथं मी घेतलेला आहे कढीपत्ता. कढीपत्त्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात बीटा कॅरोटीन असतं आणि हे आपल्या केसांच्या वाढीसाठी भरपूर आवश्यक असतं. सोबतच आपल्या केसांची मुळं मजबूत होतात. केसांमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीनं पोषण मिळाल्यामुळे केस आपले दाट आणि लांब व्हायला सुद्धा मदत होते. तर त्यासाठी इथे आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे. फ्रेश असा कढीपत्ता मी धुवून घेतलेला आहे आणि त्याची पानं आपल्याला अशा पद्धतीनं वेगळी करून घ्यायची आहेत. तुमच्याकडे जर सुकवलेला कढीपत्ता असेल तो सुद्धा तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. साधारणतः 10 ते 12 इतकी कढीपत्त्याची पानं मी घेतलेली आहेत आणि ती सुद्धा आपल्याला याच पाण्यामध्ये ॲड करायची आहेत. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे रात्रभर सुद्धा भिजवून ठेवू शकता किंवा अर्धा तास, 15 मिनटं, 20 मिनटं जितकं तुम्हाला शक्य आहे तितकं हे थोडंसं भिजवून ठेवा, जेणेकरून मेथीदाणे थोडेसे मऊ होतील. आता ही घेतलेली कढीपत्त्याची पानं आहेत, थोडीशी आपल्याला हाताने बारीक करून याच पाण्यामध्ये टाकायची आहेत, जेणेकरून कढीपत्त्यामुळे सुद्धा आपले केस नैसर्गिकपणे काळेभोर राहण्यासाठी फायदा होणार आहे. सोबतच तुम्ही आहारामधून सुद्धा मेथीदाणे आणि कढीपत्ता घेऊ शकता, ज्याच्यामुळे महिन्याभराचा रिझल्ट तुम्हाला अगदी 15 दिवसांमध्ये सुद्धा बघायला मिळेल. तर असो, आता कढीपत्ता सुद्धा या पाण्यामध्ये मी ॲड केलेला आहे. आता त्यानंतरची प्रोसेस आपल्याला गॅसवर करायची आहे. आता इथं आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे.
अजिबात तुम्ही ही प्रोसेस जी आहे ती हाय फ्लेमवर करू नका. हाय फ्लेमवर केली तर आपली प्रोसेस लवकर होईल पण आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळणार नाही. तर त्यासाठी कमी गॅसवर किंवा मीडियम गॅसवरच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे. आता हे जे पाणी आहे आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. पाण्याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता, हळूहळू पाण्याचा रंग चेंज होतोय. पूर्णपणे चहा पावडर, कलोंजी, मेथीदाणे आणि सोबतच कढीपत्ता याचा अर्क आहे तो या पाण्यामध्ये उतरलेला आहे. भरपूर असं डार्क कलरचं पाणी तयार झालेलं आहे आणि याच पाण्याच्या वापरामुळे तुमची अकाली केस पांढरे होत असतील, पांढऱ्या केसांची समस्या असेल, सोबतच केस गळती होऊन टक्कल पडेल की काय अशी सुद्धा भीती वाटायला लागली असेल, जाड वाटणारी वेणी अचानकच पातळ वाटायला लागली असेल तर केसांमध्ये व्हॉल्यूमसुद्धा याच्यामुळे ॲड होईल. सोबतच स्मूथ सिल्की केससुद्धा दिसायला मदत होईल. आता तुम्ही बघू शकता मेथी दाणे जे आहेत ना ते मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे पाणी थोडंसं आटवून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान असा पद्धतीनं कलरसुद्धा आलेला आहे. आता त्यानंतर मी इथं गॅस बंद करणार आहे आणि हे सगळं जे मिश्रण आहे हे आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे. अजिबात कुठलीही वस्तू आपल्याला गरम गरम आपल्या केसांवरती अप्लाय करायची नाही. जर तुम्ही थोडीशी कोमट किंवा गरम हे केसांवरती अप्लाय केलं तर तुमचे केस ड्राय, फ्रीझी आणि अतिशय निस्तेजसुद्धा दिसायला लागतील. तर असो, आता हे मिश्रण जे आहे ते नॉर्मल थंड मी करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर ना गाळणीच्या मदतीने आपल्याला हे तयार करून घेतलेलं केसांसाठीचं जादुई घरच्या घरी जे हेअर सिरम आहे ते गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इतका छान डार्क याचा रंग आलेला आहे आणि सेम अशाच पद्धतीनं तुमचे पांढरे केस याच्यामुळे पूर्णपणे लपवले जातील. केसांना एक छान ब्राऊन कलर येईल, अजिबात तुमचे केस पांढरे दिसणार नाही. सोबतच याच्यामध्ये तुम्हाला बर्गंडी कलर हवा असेल तर तुम्ही चहा पावडरसोबत थोडीशी कॉफीसुद्धा ॲड करू शकता, ज्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन वेगळा केसांसाठी कलर करण्याची गरज लागणार नाही. आता इथे मी एक स्प्रे बॉटल घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण हे तयार करून घेतलेलं पूर्णपणे प्लेन सिरम आहे हे टाकायचं आहे. याच्यामध्ये कुठलंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह आपण ॲड केलेला नाहीये, त्याच्यामुळे शक्यतो हे तुम्हाला फ्रीजमध्येच ठेवायचं आहे आणि दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांमध्ये तुम्ही छान हे स्प्रे करून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करण्याची अजिबात गरज नाही, कारण याच्यामध्ये आपण कुठलंही तेल किंवा कुठलीही गोष्ट ॲड केलेली नाही. तर पूर्णपणे हे प्लेन सिरम तुम्ही 1 आठवडा तुमच्या केसांमध्ये नक्कीच वापरू शकता. अशा पद्धतीनं केसांच्या मुळामध्ये स्प्रे करायचं, हलका मसाज करायचा आणि त्यानंतर केसांची वेणी बांधून आपल्याला झोपून जायचं आहे. आता त्यानंतर दुसरा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते, ज्याच्यामध्ये आपण हे तयार करून घेतलेलं प्लेन सिरम घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं कॅस्टर ऑइल. आता केसांची वाढ दुपटीने होण्यासाठी आणि केस गळती कमी होण्यासाठी सगळ्यात पॉवरफुल ऑइल आहे ते म्हणजे एरंडीचं तेल. पण एरंडीचं तेल थोडंसं चिकट असतं, त्याच्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला इथं ते वापरायचं आहे. तर थोडंसंच क्वांटिटीमध्ये आपल्याला इथं एरंडीचं तेल ॲड करायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये बदाम तेल ॲड करू शकता किंवा विटॅमिन ईची कॅप्सूल आहे ती सुद्धा ॲड करू शकता. तर असो, आता इथं ना एरंडीचं तेल जसं मी म्हटलं भरपूर चिकट असतं, त्याच्यामुळं कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला इथं ॲड करायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला केस धुण्यापूर्वी अर्धा ते 1 तास किंवा 15 मिनटं तुमच्या केसांवरती करायचं आहे. हे तुम्हाला दररोज अजिबात करायचं नाही. आता साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा इतकं एरंडीचं तेल मी याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि आपण तयार करून घेतलेल्या या प्लेन सिरममध्ये हे एरंडीचं तेल आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अंघोळीपूर्वी कमीत कमी 15 ते 20 मिनटं तुम्हाला केसांच्या मुळांमध्ये हे लावून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचा आहे. बघा तुमच्या केसांमध्ये अमेझिंग बदल तुम्हाला अगदी पहिल्या वापरांमध्येच बघायला मिळतील. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.